दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचा विजय असो। आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्ट्रीर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत टोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या बैठकीत संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यावेळी तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी आणि तालुका कार्याध्यक्ष लियाकत पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली असून पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या कार्यकारिणीचे अध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष भैयासाहेब कटारे, संजय परदेशी, सरचिटणीस सुरेश पिंगळे, सहचिटणीस योगेश रोकडे, खजिनदार दिनेश पगारे, संघटक उल्हास शिरसाट, सहसंघटक दीपक आंबोरे, भाऊसाहेब बोराडे, समन्वयक विश्वास लचके, सहसमन्वयक पंकज पाटील, कार्यकारिणी सदस्य संदीप नगरकर, ज्ञानेश्वर सुरासे, सुखदेव भालेराव, श्रीमंत बागल, प्रवीण सुरुडे, प्रकाश जोशी, सलीम खान, गणेश खराट, कादिर पठाण, अमोल लिंगायत, संकेत भंगाळे, संतोष लचके, पियुष जोशी, जावेद शेख, अनिल केदारे। संघाच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये विविध पदांची पुन्हा फेरनिवड करण्यात आलेली आहे। जुने व नवीन सदस्य मिळून सर्व सदस्यांना न्याय देता येईल हा प्रयत्न आमच्यातर्फे आम्ही केलेला आहे। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश पंत टोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मी अध्यक्ष व कार्याध्यक्ष लियाकत पठाण व सरचिटणीस दिनेश पंत टोंबरे आम्ही तिघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी पत्रकार संघासाठी मन लावून काम करावे आणि पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। पत्रकार संघटनेच्या पुढील वाटचालीत माध्यम क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी आणि पत्रकारांच्या हित संवर्धनासाठी नवनियुक्त पदाधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। शुभम आहिरे, दक्ष न्यूज, नाशिक।